मी उत्तम चौगुले सांगोला आम्ही 24 तारखेला दुबईच्या टूरवर 5 days 4 nights या ट्रिपसाठी गिरिकन ट्रॅव्हल्सच्या मार्फत आलो होतो। आमचा पूर्ण टूर व्यवस्थित झाला। टूरच्या शेवटच्या दिवशी 28 तारखेला आम्ही परत निघालो होतो आणि रस्त्यात आम्हाला मेसेज आला की तुमची एअरलाईन कॅन्सल झालेली आहे। फ्लाईट कॅन्सल झालेली आहे, त्यामुळे आम्ही परत येऊन हॉटेलला मार्कोपोला इथे स्टे करत आहोत आणि इथलं लाईफ हे डिस्टर्ब असल्यामुळं आम्हाला शेवटचा दिवस असल्यामुळं आमचं जे पेमेंटचं सिस्टम आहे ते आम्हाला थोडंसं त्रासदायक झालेलं आहे। हॉटेलचं पेमेंट करायला पेमेंट आमच्याकडे शिल्लक नाही आहेत आणि ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा आमचं जे तिकीट कॅन्सलेशन झालं आहे ते नवीन तिकीट आम्हाला परत जाण्यासाठी मिळावं यासाठी सरकारकडे आमचं निवेदन आहे। लवकर राहता शिर्डीपासून 5 किलोमीटर अहिल्यानगरचे आम्ही 12 जण आहोत आणि त्याच्याबरोबरच सातारा, मुंबई, ठाणे या ठिकाणचे, सोलापूर जिल्ह्याचे असे मिळून एकूण आम्ही 26 जण आहोत। आमची शेवटची तारीख होती 2 तारखेला आम्हाला वापसी होती, परंतु विमानतळ बंद झाल्यामुळे आम्हाला जाता आलं नाही। आता आमचे पैसे संपलेले आणि त्यामुळं राहण्याची व्यवस्था खूप अवघड झालेली आहे। तर आमचं असं विनंती आहे सरकारला की आमचा दैनंदिन खर्च आणि हॉटेलचे जे आहे पैसे ते सरकारकडून मिळावे। साधारणपणे दोघांना मिळून 16,000 रुपये खर्च येतो हॉटेलचा। जेवणा खावण्याची अडचण नाही, आम्ही ते सहन करू, परंतु हे पैसे आम्हाला सरकारकडून मिळावे। तसंच लवकरात लवकर आम्हाला आमच्या घरी जाण्यासाठी जेवढी आवश्यक मदत करता येईल तेवढी सरकारने करावी। यातले जवळजवळ सर्व 60 वर्षाच्या पुढचे सिनियर सिटीजन आहेत आणि बाहेर फार काळ राहणं आम्हाला अवघड आहे। वयोमानानुसार जेवढं लवकर आम्ही घरी जाऊ तेवढं आमच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं राहील। औषधं पण इथं मिळत नाहीत आमचे, त्यामुळं सरकारने लवकरात लवकर आमची व्यवस्था करावी ही सरकारला कळकळीची विनंती। राहणार सांगोला, दुबईमध्ये सध्या मी आहे आणि या युद्धजन्य परिस्थितीमुळे या इकडे अडकलेलो आहे।